पत्नी असूनही दुसरी स्त्री का आवडते? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कधीतरी शांतपणे बसून विचार केलाय का, की ज्या नात्याला आपण आपले सर्वस्व मानतो, ज्या माणसावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतो, तोच माणूस जेव्हा गर्दीत एखाद्या अनोळखी स्त्रीकडे किंवा अनोळखी चेहऱ्याकडे चोरून पाहत असतो, तेव्हा मनाची अस्वस्थता काय होते? डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं. मनात पाहिलं आहे का? प्रश्न येतो, की मनात माझ्याच काही कमी आहे का, की आता त्याला माझ्यात पूर्वीसारखा रस उरलेला नाही, की त्याचं माझ्यावरचं प्रेम संपले आणि तो आता दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे? हे असे हजारो प्रश्न एकाच वेळी स्त्रीच्या मनाला पोखरून काढतात. पण या सगळ्याच्या मागे जे मानसशास्त्र दडलं आहे, ते कदाचित तुमच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळे आहे. एका रात्रीत बदलणारे हे सत्य नाही आणि या प्रत्येक गोष्टीचा अर्थ केवळ विश्वासघात किंवा प्रेमाचा अभाव असा अजिबात होत नाही. या गुंतागुंतीच्या भावनांच्या मागे मानवी मेंदूची रचना, आपली सामाजिक जडणघडण आणि नात्यांमधील एक अदृश्य पोकळी कारणीभूत असते. आज आपण याच विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत आणि पुरुषांच्या या मानसिकतेच्या मागचं एक असं रहस्य उलगडणार आहोत, की जो कदाचित आजपर्यंत कोणीही उघडपणे बोललेलं नाही. हा प्रवास सोपा नाही, पण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एका अशा सत्याचा सामना करावा लागणार आहे, जो तुमच्या नात्याच्या पाहण्याच्या दृष्टिकोनातून कायमचा बदलून टाकेल. त्यामुळे हृदयाचा ठोका रोखून प्रत्येक शब्द शांतपणे समजून घ्या. नात्यामध्ये जगताना आपण बऱ्याचदा आकर्षण, प्रेम या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टींची गल्लत करतो. जेव्हा एखादा पुरुष आपल्या पत्नीवर, प्रेयसीवर मनापासून प्रेम करत असतो, तेव्हाही त्याचं लक्ष एखाद्या दुसऱ्या स्त्रीकडे जाऊ शकतं. हे ऐकायला खूप विचित्र वाटेल, पण मानसशास्त्र सांगते, की एखाद्या व्यक्तीचं केवळ बाह्यरूप आवडणं म्हणजे आपण तिच्या प्रेमात पडलोय असं नसतं. आपल्याला रस्त्यावरून जाणारी एखादी महागडी गाडी आवडते, निसर्गाचं सुंदर रूप आवडतं किंवा पडद्यावरचा एखादा अभिनेता प्रचंड आकर्षित करतो. याचा अर्थ आपण आपलं घरदार सोडून त्याच्या मागे धावतो का? नक्कीच नाही. पुरुषाच्या बाबतीतही बऱ्याचदा हे आकर्षण अगदी क्षणिक असतं. ते एखाद्या वाऱ्याच्या झुळकेसारखं येतं आणि निघून जातं. त्यांचं मुख्य नात्यावर किंवा प्रेमावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नसतो. मानवी मेंदूची रचना मुळातच अशी झाली आहे, की त्याला नेहमी काहीतरी नवीन हवं असतं. विज्ञानाच्या भाषेत याला नवलाई आकर्षण म्हणतात. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत वर्षानुवर्ष राहत असतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनते. तिथे कमालीची सुरक्षितता असते, पण त्या सुरक्षिततेसोबतच एक प्रकारचा संध्यपणा येतो. याचा अर्थ नात्यातील प्रेम संपले असं नसतो, पण मेंदूच्या एका कोपऱ्यात नवीन गोष्टीबद्दलची जी उपजत उत्सुकता असते ती जिवंत राहते आणि हीच उत्सुकता काही वेळा पुरुषांना इतर स्त्रियांकडे पाहायला भाग पाडते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्पना आणि वास्तव याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आपण घरात राहणाऱ्या जोडीदाराचे सगळे गुण आपल्याला माहीत असतात. तिच्या सवयी, तिचा स्वभाव, तिच्यातल्या उणिवा, तिच्यातल्या ताकद, तिच्यात सगळ्या गोष्टीच्या आपण रोज जुळवून घेत असतो. पण जी व्यक्ती बाहेर भेटते ती फक्त तिच्या चांगल्या बाजूच दाखवत असते. तिचं हसणं, तिचं नीटनेटकेपणं, तिचं राहणीमान आपल्याला भुरळ पाडतं, कारण आपल्याला तिच्यातले दोष माहीत नसतात. जर भविष्यात त्याच व्यक्तीसोबत रोज राहावं लागलं तर त्याची जाणीव होते, की तिच्यातही तितकेच दोष आहेत जे इतर कोणामध्येही असू शकतात. पण बाह्य जगाचा हात चक्कर बऱ्याचदा पुरुषांना भ्रमात टाकतो. लहानपणापासून आपल्यावर ज्या प्रकारच्या सामाजिक गोष्टींचा मारा केला जातो, त्याचाही यात खूप मोठा वाटा असतो. चित्रपट, जाहिराती आणि आत्ताच्या काळातल्या सोशल मीडिया या सगळ्यावर सौंदर्याची एक विशिष्ट व्याख्या तयार केली गेली आहे. या आभासी जगात सतत परिपूर्ण आणि आकर्षण चेहरे दाखवले जातात. त्यामुळे पुरुषांच्या मनामध्ये सौंदर्याबद्दलच्या काही चौकटी नकळतपणे तयार होतात आणि जेव्हा त्या चौकटी जुळवणारा एखादा चेहरा समोर येतो, तेव्हा मेंदू तिथं असतं मानतो किंवा तिला जास्त पसंत करतो. वास्तवात अनेक पुरुष आपल्या कुटुंबावर, आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत असतात आणि इतर स्त्रियांकडे पाहणं हे त्यांच्यासाठी केवळ एक सामान्य कौतुक असतं फक्त. एखाद्या स्त्रीचं सौंदर्य आवडणं किंवा तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याची इच्छा असणं, या दोन गोष्टींमध्ये आभाळ आणि धरणी इतका फरक आहे. हा फरक जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत मनातल्या शंका कधीच मिळणार नाहीत. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, की सुंदर आणि आकर्षण गोष्टीकडे आकर्षित होणं ही स्त्री आणि पुरुष दोघांची सहज प्रवृत्ती आहे. परंतु आपल्या समाजात पुरुषांच्या या सवयीवर जास्त चर्चा केली जाते आणि तिला एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. मानवी मेंदू नेहमीच आत्मविश्वास, चांगल्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतो. त्यामागचं दुसरं एक कारण म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याची आणि समाजात मान्यता मिळवण्याची सुप्त इच्छा. काही पुरुषांना इतर स्त्रियांकडून मिळणारी नजर किंवा आदराचे स्थान किंवा आदराचं स्थान मिळतं, तेव्हा त्यांच्या अहंकाराला एक वेगळीच तृप्ती मिळते.
येते, त्यांना स्वतःबद्दल चांगलं वाटू लागतं. पण ही भावना कोणत्याही गंभीर नात्याची किंवा प्रेमाची सुरुवात नसते, तर ती केवळ स्वतःच्या अस्तित्वाला मिळालेली एक छोटीशी पावती असते. बऱ्याचदा नात्यांमध्ये येणारे एकसारखेपणा किंवा ज्याला आपण एक सूर्य जीवन म्हणतो, तेही याला कारणीभूत असतं. रोज सकाळी उठून तेच काम, त्याच जबाबदाऱ्या, घर खर्च, मुलांचे शिक्षण आणि आयुष्यातील ताणतणाव यामुळे नात्याला जर सुरुवातीला जिव्हाळा आणि रोमांस कुठेतरी हरवून जातो. जीवन अगदी यंत्रासारखं बनवून जातं आणि अशा या कोरड्या आयुष्यात जेव्हा एखादी नवीन व्यक्ती येते, तेव्हा ती खूप रोमांचक आणि वेगळी वाटते. या सगळ्या परिस्थितीमध्ये स्त्रियांनी एक गोष्ट मनाशी पक्की लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे स्वतःची तुलना कधीही इतर स्त्रियांशी करू नका. प्रत्येक व्यक्ती या जगात वेगळी आहे आणि तिचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आहे. जर तुमच्या जोडीदाराने गर्दीतल्या एखाद्या सुंदर चेहऱ्याकडे पाहिलं, तर त्याचा अर्थ असा कधीच होत नाही की तुम्ही कमी सुंदर आहात किंवा तुमचं महत्त्व कमी झालं आहे. निरोगी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याला खरा पाया हा केवळ बाह्य रूपावर नसून तो एकमेकांबद्दल असलेल्या विश्वासावर आणि निखळ संवादावर अवलंबून असतो. त्याचवेळी पुरुषांनीही या गोष्टीचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की तुमच्या अशा लहानशा कृतीमुळे तुमच्या जोडीदाराच्या मनाला किती मोठ्या जखमा होऊ शकतात. तिच्या भावनांचा आदर करणे हे प्रत्येक पुरुषाचं आद्य कर्तव्य आहे. जर तुमच्या एखाद्या वागण्याने तिला असुरक्षित वाटत असेल, तर त्या विषयावर पडदा टाकण्याऐवजी तिच्याशी खुल्या मनाने आणि शांतपणे संवाद साधला पाहिजे. कारण कोणत्याही नात्याला टिकवून ठेवण्यासाठी प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता या दोनच गोष्टी सर्वात जास्त कामी येतात. शेवटी या मूळ प्रश्नाकडे वळूया की पुरुषांना इतर स्त्रिया जास्त का आवडतात. या प्रश्नाचे कोणतेही एक ठराविक किंवा सरसोबत उत्तर असू शकतं नाही. काही वेळा ती केवळ निसर्गाने दिलेलं एक तात्पुरतं आकर्षण असतं, तर काही वेळा मानवी मानाला असलेली नवलाईची ओढ असते. अनेकदा नात्यात निर्माण झालेली एखादी छोटीशी दरी माणसाला बाहेर पाहायला लावते, तर कधी कधी त्यामागे कोणतं मोठं कारण नसतं. ते अगदी सहज घडलेले असतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य आवडणं आणि आपल्या जोडीदाराशी प्रतारणा करणं या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. ज्या नात्यांमध्ये विश्वासाचा भक्कम पाया असतो, जिथे रोज सुसंवाद असतो, जिथे एकमेकांबद्दल आदर आणि मनाची खरी जवळीक असते, तिथे बाहेरच्या कोणत्याही तात्पुरत्या आकर्षणाचा नात्यावर कधीच कोणताही फरक पडत नाही. त्यामुळे मनात शंकेचे जाळे विणण्यापेक्षा आणि भीतीच्या सावटाखाली जगण्यापेक्षा आपल्या माणसाशी प्रामाणिकपणे बोलणं आणि आपलं नातं आतून इतकं घट्ट करणं की तिथे तिसऱ्या कोणाचाही जागा चोरणार नाही, हाच आयुष्याचा खरा आणि सुंदर मार्ग आहे. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.